चेक चेक. नाही ते चेक टेनिस आहे रे चेक काय करायचं नाही टेनिक्स आहेत ना आणि 12th मॅन पाठव ना भाई बॅट्समन कोण गेले प्रथमेश राठोड किरण अंबाल स्ट्राईकला किरण स्ट्राईकला कोण आहे टेनिसचं कोण आहे किरण अंबाला किरण अंबाला आणि प्रथमेश न्यू स्टार देवणी टीम 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या. ए बॉलर विचार ए दादा बॉलर कोण येस मॅचला सुरुवात होतोय. पंचांचा सिग्नल येतोय. किरण अंबाला स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्राईकला प्रथमेश राठोड पाहायला भेटेल आणि त्याच्या विरोधात सूरज सूर्यवंशी. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. थोडासा बॉडी बॅलन्स सांभाळायचा होता किरणला आणि निर्धाव चेंडू जातोय. रणझुंजार वैभववाडी विरुद्ध न्यू स्टार देवणी लातूर हे दोन संघ एकमेकांच्या समोर उभे राहिलेत. टॉस जिंकलाय लातूर टीमने. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. निर्धारित 6 ओव्हरची लढत किरण अंबाला पाहायला भेटेल. चांगला चेंडू पुन्हा एकदा फ्लाइंग स्लिपला मारायचा होता परंतु इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. चांगली गोलंदाजी करतोय सूरज सूर्यवंशी. आजच्या दिवसातील दुसरी लढत. पहिली लढत एकतर्फी झाली. अवधूत स्पोर्ट्स कणकवली या टीमने तो सामना जिंकला. परंतु या मॅच मध्ये काय घडेल. दोन्ही संघ ताकदवान आहेत. रणझुंजार वैभववाडी आणि लातूर. मोठा फटका सजवलाय. फटका फसलाय की काय पाहायचंय. इथे झेल होईल का. झेल सुटलाय आणि इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या 2ने पुढे जाईल. रणझुंजार टीमने खातं खोललंय. किरण अंबालाने टीमची धावसंख्या झेल सुटलाय किरण अंबालाचा आणि या ठिकाणी पाहायचंय जीवदानाचा फायदा उठवेल का. भरपूर उंच गेला चेंडू परंतु यावर सूरज येतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑफला डोक्यावरून हवाई सफर होतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे. किरणच्या बॅट मधून येतोय षटकार. झेल सुटल्यानंतर इथे आक्रमण चढवलंय किरणने सूरजच्या गोलंदाजीवरती. लॉंग ऑनला अप्रतिम देखना फटका सजवला. फ्लाइट षटकार गेलाय. किरण अंबालाच्या बॅटमधून टीमची धावसंख्या 8. पहिले 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर इथे झेल घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला परंतु हा चेंडू स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा गुडलेंथवरती टप्पा पडला. थोडासा खालती राहिला. किरण इथे बीट झालाय तोपर्यंत चेंडू डॉट जातोय. शेवटचा चेंडू असेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी होते. टीमची धावसंख्या 8. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. तुम्ही सध्या पाहताय रणझुंजार वैभववाडी आणि त्याच्या विरोधात
पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु गुडलेंवरती टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा कट्टरचा वापर बाहेर काढलाय सूरजने. पहिल्या ओव्हरची सांगता होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 8 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. रणझुंजार वैभववाडी या टीमने. आठ धावा पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. तुम्ही सध्या पाहताय देवगड तालुक्यातील बापर्डे गावामध्ये ही स्पर्धा चालू आहे. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026 स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसरी लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. एका बाजूला रणझुंजार वैभववाडी तर दुसऱ्या बाजूला न्यू स्टार देवनी लातूर हा संघ इथे दाखल झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 8 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. संदीप धोत्रे येतोय. लातूरवरून संघ भरपूर लांबचा प्रवास केलाय. नवीन गोलंदाज येतोय आणि आजपासून इथे भोपू सुद्धा वाजायला लागले आहेत. म्हणजेच काय अजून 3 दिवस आहेत. म्हणजेच काय भरपूर मजा येईल. प्रेक्षक भरपूर खुश आहेत या स्पर्धेवरती आणि त्यामुळेच की काय लेफ्ट हँड बॅटर इथे प्रथमेश राठोड पाहायला भेटेल. पोलर लेनचा चेंडू पॉइंटला दिशा दिली आहे. नो मॅच लँड वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. अलाउन द कार्पेट चेंडू जाईल प्रथमेश राठोडच्या बॅट मधून चौकार. या चौकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. 12 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. संदीप धोत्रेच्या पहिल्या चेंडूवरती पॉइंटला फटका सजवला प्रथमेश राठोडने. चौकाराने आपलं खातं खुललंय. टीमची धावसंख्या 12 धावा. मॅचला सुरुवात. न्यू स्टार देवनी लातूर विरुद्ध रणझुंजार वैभववाडी. संदीप धोत्रे गोलंदाजी मार्कवर. फुल्लर लेनचा मोठा फटका सजवलाय. लॉंग ऑफ वरून डोक्यावरून जाईल. भरपूर लांब लचक षटकार येतोय. प्रथमेश राठोडच्या बॅट मधून पहिला षटकार इथे दाखल झालाय. 18 धावा या षटकाराच्या साहाय्याने. संदीप धोत्रेवरती आक्रमण चढवलंय. पहिल्या चेंडूवरती पॉइंटला चौकार ठोकला. त्यानंतर इथे मात्र लॉंग ऑफला इथे षटकार ठोकलाय प्रथमेश राठोडने. 2 चेंडूवरती 10 धावा बनवल्यात प्रथमेश राठोडने. तोच आहेत या ठिकाणी आडव्या बॅटने नो मॅच लँड वरून थेट आमच्या पॅव्हेलियन मध्ये जाऊन पडलाय हा चेंडू. टीमची धावसंख्या वाढेल. 22 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. चौकार षटकार आणि आता पुन्हा एकदा चौकार इथे पाहायला भेटलाय प्रथमेश राठोडच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 22. लॉस ऑफ 0 विकेट. 2 ओव्हर प्रोग्रेस. रणझुंजार वैभववाडी दमदार सुरुवात केली आहे प्रथमेश राठोडने. त्याच्या विरोधात संदीप धोत्रे. बॉलर तयार. हा मात्र मग चांगला चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा क्लिक करायचा होता, परंतु बॅटच्या राडारमध्ये चेंडू आला नाहीये. भरपूर वेळानंतर हा चेंडू डॉट जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी करावी लागेल. रोखावं लागेल. निर्धारित 6 ओव्हरची लढत आहे. संदीप धोत्रेचा विचार केला तर तो सुद्धा अनुभवी गोलंदाज आहे आणि ते चांगली गोलंदाजी करताना दिसलाय. त्याच्या विरोधात प्रथमेश राठोड. हा मात्र मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये घेतलाय. भरपूर लांब जाईल डीप मध्ये आणि मेघा षटकार प्रथमेशच्या बॅट मधून येतोय. टीमची धावसंख्या वाढेल. 28 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. दमदार सुरुवात केली आहे सूरज पतंगे. पहिल्या ओव्हरमध्ये 8च धावा दिल्या, परंतु त्यानंतर संदीप धोत्रेवरती प्रथमेश राठोडने आक्रमण चढवलंय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूवरती 20 धावा खर्च केल्यात. 2 चौकार 2 षटकार या इनिंग मध्ये पेश करतोय प्रथमेश राठोड. बॉलर तयार प्रथमेश. बॅटर आहे ते शेवटचा चेंडू असेल तेच. आता मात्र शरीरापासून थोडासा बाहेर ठेवलाय. पंचांनी सिग्नल केलाय. व्हाईट आहे. अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होईल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते.
29 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. 21 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत संदीप धोत्रेने, जो न्यू स्टार 11 देवणीच्या टीमच्या माध्यमातून ओव्हर क्रमांक 2 पेश करतोय. ते त्याच्या विरोधात प्रथमेश राठोड. हा चांगला चेंडू भरपूर बाहेर होता, परंतु पॉइंटला दिशा दिली आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, 1 धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक चांगला आहे, फेकी सुद्धा चांगली येते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. इथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते बिनबाद 31 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या आहेत रणझुंजार वैभववाडी टीमने. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. संदीप धोत्रेचा विचार केला तर त्याने 23 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेत. सूरज पतंगे येतोय. ज्याने पहिली ओव्हर हाताळली होती 8च धावा खर्च केल्या होत्या, परंतु इथे मात्र नवीन गोलंदाज सूरज पतंगे ओव्हर क्रमांक 3 पेश करतोय. आस्किंग रन रेटचा विचार केला तर 15.50च्या सरासरीने संघ खेळताना दिसतोय. प्रथमेश राठोड, किरण अंबाला स्ट्रायकिंग एंडला बॅटर किरण दिसेल आणि त्याच्या विरोधात सूरज इथे गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट मारा करतोय. मोठा फटका, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून भरपूर लांब लचक षटकार खेचलाय. किरणने हात खोललेत, किरणने आक्रमण केलंय सूरज वरती. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय किरणने. या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या होते 37 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. आमचे जे लाईनमन आहेत त्यांना विनंती असेल चेंडू पुरवायचा आहे. चला लगेच. सदतीस धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. दमदार सुरुवात केली आहे. रन रेटचा विचार केला तर 15.50च्या सरासरीने खेळताना दिसतोय किरण आणि त्याच्या जोडीला प्रथमेश. आता मात्र काय फटका सजवलाय, पॉइंटला षटकार खेचलाय किरणने. दमदार सुरुवात केली आहे, उंचीचा फायदा उठवलाय, आक्रमण चढवलंय सूरज पतंगेवरती, जो भरपूर लांबचा प्रवास करून संघ दाखल झालाय, परंतु त्याच्यावरती तुटून पडलेत रणझुंजार वैभववाडी टीमचे हे दोन्ही खेळाडू. प्रथमेश राठोड असेल, किरण असेल, चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 43. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. अफलातून बॅटिंग प्रेक्षकांचं मन इथे मात्र प्रफुल्लित करतोय, आनंदित करतोय. भोपू वाजायला लागलेत. आज भरपूर मजा येईल. आज तगडे संघ इथे पाहायला भेटलेत. स्टार कास्ट इथे पाहायला भेटली आहे देवगड नगरीमध्ये, बाप्पर्डे गावामध्ये. पुन्हा एकदा बॅटर तयार असेल, चेंडू येतोय तोपर्यंत किरण अंबाला, प्रथमेश राठोड ही सलामीची जोडी. रणझुंजार वैभववाडी टीमच्या माध्यमातून टॉस जिंकला होता. न्यू स्टार 11 देवणी लातूर या टीमने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु त्यांच्या कॅप्टनने सांगितलंय की आम्ही ग्रामीण भागामधून आलो आहोत आणि एकाच गावामधले आम्ही सर्वच्या सर्व खेळाडू आहोत असं आपले बाईट दिलंय. परंतु इथे आक्रमण चढवलंय रणझुंजार वैभववाडी टीमने. इथे रोखावं लागेल वैभववाडी टीमला. चांगली गोलंदाजी करावी लागेल, यारकर पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. सूरज असेल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल घेईल का, परंतु झेल सुटलाय, चेंडू अडवलाय. तोपर्यंत एकच धाव इथे पाहायला भेटते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये इथे. किरणने नकार दिलाय प्रथमेशला. तोपर्यंत एकच धाव. कॅच विन मॅच म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावरती, परंतु आज 2 झेल सुटलेत आतापर्यंत न्यू स्टार देवणी लातूर टीमने. तुम्हाला चांगली फिल्डिंग करावी लागेल या मॅचमध्ये, चांगली गोलंदाजी करावी लागेल. या टीमला रोखायचं असेल तर. टीमची धावसंख्या सध्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 44 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. काय बॅटिंग चालू आहे किरण आणि प्रथमेश राठोडच्या माध्यमातून. लेफ्ट हँड बॅटर इथे पाहायला भेटेल. प्रथमेश राठोडचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत
2 चौकार 2 षटकार पेश केले गेले आहेत. 22 धावांवरती तो खेळतोय. पायातला चेंडू आहे, अलाउन द कार्पेट चेंडू डीप मधून 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घेतली जाईल. यस, दुसरी धाव वेगाने सुद्धा घेतली जाते. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. 46 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. संदीप धोत्रे भरपूर महागडे ठरलेत. हा मात्र चांगला चेंडू खोदून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्हला स्ट्रेट ड्राईव्हचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. यस, एकच धाव. प्रथमेश राठोड, किरण चांगली बॅटिंग, सलामी दमदार सुरुवात दिली आहे. रणझुंजार वैभव वाडे टीमच्या माध्यमातून. आत्ता मात्र थोडे शांत राहिले. 2 चेंडूवरती 2च धावा आल्या आहेत, परंतु प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढवलंय सूरज आणि संदीप या 2 गोलंदाजावरती. प्रथमेश राठोड नॉन स्ट्राईक एंडला, किरण दिसेल स्ट्रायकिंग एंडला. बॅटर तयार असेल. हा मात्र चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. गती कमी पाहायला भेटली टप्पा पडल्यानंतर आणि शेवटचा चेंडू निर्धाव फेकलाय. 3 ओव्हरची सांगता झाली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 47 धावा रणझुंजार वैभववाडी टीमची. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा माहिती देतोय. सध्या आपण आहोत देवगड तालुक्यातील बापर्डे गावामध्ये आणि ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव स्पर्धेचा 3रा दिवस. 2 दिवस भरपूर फायटिंग पाहायला भेटली. भरपूर चांगले संघ खेळले, परंतु आज सुद्धा भरपूर मजा येईल. आज सुद्धा या मैदानावरती स्टार कास्ट आहे आणि त्यामुळे भरपूर मजा येईल. परंतु टॉस जिंकलाय न्यू स्टार 11 देवणी टीमने. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करताना रणझुंजार वैभववाडी टीमने दमदार सुरुवात केली आहे. ओव्हर क्रमांक 4 घेऊन येतो या ठिकाणी. अजयच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवला इथे. किरण नाही, परंतु प्रथमेश राठोडने षटकार ठोकलाय. 6 धावा. अर्धशतक फलकावरती लागतं इथे. 53 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. किरण आणि प्रथमेश राठोड दोन्ही खेळाडू अक्षरशः तुटून पडले आहेत न्यू स्टार 11 देवणी टीम समोर. प्रत्येक गोलंदाजावरती इथे आक्रमण चढवलंय. अजय येतोय जो ओव्हर क्रमांक 4 पेश करतोय. लेफ्ट हँड बॅटर इथे पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. प्रथमेश राठोड त्या बॅटर आहे त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल अजयचा, परंतु इथे चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला भेटते. रणझुंजार वैभववाडी टीमच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 54 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेले आहेत. रणझुंजार वैभववाडी आणि त्याच्या विरोधात लातूर संघ 800 किलोमीटरचा प्रवास करून हा संघ इथे दाखल झालाय आमच्या या स्पर्धेमध्ये. आत्ता मात्र हेलिकॉप्टर उडवलाय काऊ कॉर्नरला, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. किरण आणि प्रथमेश राठोडच्या माध्यमातून 2 धावा वाचवल्यात. 2 धावा खर्च सुद्धा केल्यात अजय भातमळेने. तोपर्यंत टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. 56 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. इथे गडी बाद करावे लागतील देवणी टीमला. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. नो मॅन्स लँड वरून आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन हा षटकार जातोय. 6 धावा आहेत. येस, डॉट चेंडू येतोय. टी फॉर टॅट जशा तसं उत्तर दिलंय अजयने. टीमची धावसंख्या रोखली आहे, परंतु स्ट्रायकिंग एंडला किरण ज्याने सुरुवातीपासून दमदार सुरुवात केली आहे. नव्या कोऱ्या चेंडूवरती मिड विकेटला षटकार सुद्धा खेचलाय.
तोच किरण इथे पुन्हा एकदा मोठा फटका फुलर लेनचा स्ट्रेट ड्राईव्हला भरपूर लांब लचक किरणच्या बॅट मधून जाईल हा षटकार. अडुसष्ट धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत. पहिल्या मॅचचा विचार केला तर 108 धावा सुद्धा बनवल्या होत्या अवधूत स्पोर्ट्स कणकवली टीमने. म्हणजे आज धावांची लयलूट इथे पाहायला भेटते आमच्या या मैदानावरती. बॉलर कोण हे दादा सत्यम येतोय ओव्हर क्रमांक 5 इथे चांगला चेंडू फाईन लेगला परत इथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी. सत्यमच्या पहिल्या चेंडूवरती लेफ्ट हँड बॅटर प्रथमेश राठोडने चौकार ठोकलाय. टीमची धावसंख्या 73 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. पहिली जोडी मैदानात अफलातून बॅटिंग इथे पुन्हा एकदा मोठा फटका पॉइंटला षटकारासाठी जात आहेत त्या ठिकाणी. चौकार जातोय माफ करा. 6 धावा ऍड केल्या जातील या चेंडूवरती. अक्षरशः तुटूनच पडले आहेत हे दोन्ही बॅटर. 4 धावा टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. टीमची धावसंख्या 76 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. 76 लॉस ऑफ 0 विकेट 5 ओव्हर प्रोग्रेस. रणझुंजार वैभववाडी काय सुरुवात. प्रथमेश राठोड लेफ्ट हँड बॅटर. पुन्हा एकदा पायावरती चेंडू आदळतोय परंतु इथे मात्र पॉइंटला चेंडू जातोय 38 सर्कल मध्ये. तोपर्यंत एकच धाव प्रथमेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. सत्याहत्तर धावा सध्या स्कोर कार्ड वरती. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. किरण येईल पुन्हा एकदा आक्रमण चढवेल का परंतु सत्यमला इथे डॉट काढावा लागेल किंवा गडी बाद करावे लागेल. मोठा फटका आहे परंतु इथे झेल होईल का. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑनला परंतु इथे झेल सुटलाय आणि सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी जातोय. 4 धावा. किरण स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. पुन्हा एकदा काय बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा मिड विकेटला अगदी जाईल स्क्वेअर लोक वरून भरपूर लांब लचक षटकार जातोय या ठिकाणी. किरणच्या बॅट मधून 6 धावा निघतील या ठिकाणी. टीमची धावसंख्या 87 धावा सध्या. बहारदार खेळ पाहायला भेटतोय. सुरुवातीपासून आक्रमण रंग उधळले. दहशत माजवली आहे रणझुंजार वैभववाडीच्या या दोन्ही सलामीवीरांनी. किरण असेल प्रथमेश असेल. किरणचा विचार केला तर तो खेळतोय 45 धावांवरती. प्रथमेश राठोडचा विचार केला तर तो खेळतोय 40 धावांवरती. काय अफलातून बॅटिंग. पुन्हा एकदा मोठा षटकार जाईल का. यस इथे षटकार 6 धावांसाठी. सतरा चेंडू मध्ये 51 धावा बनवल्यात किरण अंबालाने. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक असेल. पहिलं अर्धशतक कोणाच्या नावावरती. अर्जुन भोसले अमोल भोसले आहेत.
मॅन फ्रॉम रत्नागिरी, ज्याने पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये 50 धावा बनवल्यात. आत्ता मात्र किरण अंबाला हा दुसरा खेळाडू आहे ज्याने 50 धावा बनवल्या आहेत, जो रणझुंजार वैभववाडी टीमच्या माध्यमातून खेळताना दिसतोय. टीमची धावसंख्या 5 ओव्हरचा खेळ संपलाय. तब्बल 93 धावा स्कोर कार्ड वरती लावलेत. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलर तयार असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, इथे मात्र कव्हरला दिशा दिली आहे. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड आहे त्या ठिकाणी. चेंडू सीमा रेषा पलीकडे. लेफ्ट हँड बॅटर प्रथमेश राठोड इथे आक्रमण करतोय. संदीप धोत्रे शेवटचं षटक हाताळतोय, ज्याने स्विंग अँड मिस. चांगला चेंडू, ज्याने ओव्हर क्रमांक 2 पेश करताना 23 धावा खर्च केल्या होत्या, तो संदीप धोत्रे शेवटचं षटक हाताळतो. टीमची धावसंख्या इथे रोखली आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूवरती मोठे फटके सजवेल का? इथे लेफ्ट हँड बॅटर प्रथमेश राठोड आहे. स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण आपल्याला पाहायला भेटतोय. हा मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवला आणि प्रथमेश राठोड तिसरा बॅटर आहे ज्याने 50 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या आहेत. प्रथमेश राठोड, रणझुंजार वैभववाडी टीमचा हा खेळाडू. दोन्ही खेळाडू 50-50 धावा बनवलेत. टीमची धावसंख्या सध्या 103 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या आहेत रणझुंजार वैभववाडी या टीमने. पहिल्या मॅच मध्ये 108 धावा बनवल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा फाईन लेगला वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे जातोय. लेफ्ट हँड बॅटर प्रथमेश राठोड प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढवतोय. काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या वाढते. 107 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या. संदीप धोत्रेवरती अक्षरशः तुटून पडले आहेत प्रथमेश राठोड. चांगला चेंडू खोदून काढलाय, परंतु अलाउन द कार्पेट चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक फंबल झाले आहेत. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. क्षेत्ररक्षकामध्ये भरपूर चुका करतोय न्यू स्टार 11 देवणी लातूर हा संघ. आणि स्पर्धेतील उच्चांक धावसंख्या 111 रणझुंजार वैभववाडी यांच्या नावावरती जाते. स्पर्धेचा तिसरा दिवस. स्पर्धेतील उच्चांक धावसंख्या 111, परंतु हा चेंडू शरीरापासून भरपूर दूर ठेवलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर केले, म्हणजेच काय तर वाईट चेंडू आहे. 112 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेले. संदीप धोत्रे शेवटचं षटक हाताळतोय. हाणामारीचं षटक आहे, परंतु त्याच्यावरती सुद्धा आक्रमण करतोय प्रथमेश राठोड. टीमची धावसंख्या 112 बिनबाद रणझुंजार वैभववाडी. आत्ता मात्र हलक्या हाताने स्टेअर केलाय. फक्त एकच धाव मिळेल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु डीपमध्ये कव्हरकडे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत एकच धाव. आणि इथून मात्र 6 ओव्हरचा खेळ संपला आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते तब्बल 113 धावा रणझुंजार वैभववाडी टीमने बनवल्या आहेत. 114 धावांचं लक्ष्य पार करायचंय. न्यू स्टार 11 देवणी लातूर या टीमला येणारे चेंडू असेल आपल्याकडे 36 आणि या 36 चेंडूमध्ये धावा बनवायचे तर 114 धावा. किरण अंबाला चा विचार केला तर त्याने या मॅच मध्ये तब्बल 17 गुण. किरणचा विचार केला तर तब्बल 17 चेंडूमध्ये 51 धावा बनवलेत. आणि प्रथमेश राठोडचा विचार केला तर 19 चेंडूमध्ये 59 धावा
ची आतषबाजी पाहायला भेटली आहे. विजयासाठी 114 धावांची आवश्यकता असेल न्यू स्टार 11 देवनी लातूर या टीमला. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही सध्या पाहताय ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026चा थरार स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील तिसरी लढत आपण घेऊन आलो आहोत तुमच्या समोर. यानंतरचा आवाज ऐकाल अमोलची जमदाडे आणि मी उत्तम मुणगेकर काही वेळासाठी रजा घेतोय. ओट टू कॉम्बॉक्स मिस्टर अमोलची जमदाडे. हॅलो हॅलो धन्यवाद उत्तमजी मुणगेकर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचे कॉमेडी कक्षामधून मी या स्पर्धेचा मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. देवगड तालुक्यातील बापार्डे गावामध्ये आपण आहोत. बापार्डे गावची शान मान अभिमानाने उंचावणारी, एका शाळेच्या उन्नतीसाठी या संपूर्ण स्पर्धेचा नफा खर्च करणारी, तो वाटा शाळेला देणारी आणि शाळेतील मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या उन्नतीसाठी संपूर्ण ताकद संपूर्ण गावाला एकत्र करून त्या शाळेच्या पाठीमागे उभी करणारी अशी संकल्पना, अशी ही सुपीक कल्पना ज्याच्या डोक्यामध्ये आली, खरं तर त्या डोक्याला खऱ्या अर्थानं आपण सलाम करूयात. आणि आजच्या रात्रीतील सामना क्रमांक 2 मध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळेल ही अपेक्षा प्रेक्षकांना आहे. दोन्ही संघ खूप लांबून प्रवास केलेला लातूरचा संघ जवळपास 700 ते 800 किलोमीटरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. त्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा आहेत. दुसऱ्या बाजूला नावाप्रमाणे रणझुंजार वैभववाडी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक वर्ष ज्या संघाभोवती टेनिस क्रिकेट फिरताना पाहायला मिळालं असं वलयांकित नाव रणझुंजार वैभववाडी. यानंतर अजून दर्जेदार सामने देखील आपल्याला पाहायला मिळतील. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026 मध्ये आपण आहोत. शिक्षणासाठी एकत्र येऊयात, ज्ञानज्योत प्रज्वलित करूया, या ब्रीद वाक्याने, या टॅगलाईनने झालेली स्पर्धेची दमदार सुरुवात. ज्ञानाची मशाल पेटवत, ज्ञानाची ज्योत तेवत ठेवत आपण या मालिकेला दमदार सुरुवात केली आहे. श्रीदेवी पावनादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ व बापार्डे जुवेश्वर ग्राम विकास मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवामध्ये उपस्थित तमाम प्रेक्षकांचं आणि यूट्यूबच्या वाहिनीवरती आमचे जे सुज्ञ जाणकार प्रेक्षक आमच्या सोबत या स्पर्धेच्या माध्यमातून जोडलेत, त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक उशिराने आमच्या सोबत जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी सामना क्रमांक 2 आजच्या रात्रीतील तुम्ही पाहताय. पहिला सामना अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमने जिंकला. पावनाई पॅकर्स बापार्डे क्रिकेट टीमचा पराभव करत मालिकेमध्ये द्वितीय फेरीसाठी ते सज्ज झालेत. आणि त्यानंतरची प्राथमिक फेरीची दुसरी लढत, एका बाजूला न्यू स्टार CC देवणी जो लातूरचा संघ आहे त्याची गाठ पडली आहे पहिल्या सामन्यामध्ये रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीम सोबत. नाणेफेकीचा कॉल जिंकत फिल्डिंगचा निर्णय न्यू स्टार देवणी लातूर क्रिकेट टीमचा. रणझुंजार वैभववाडीला फलंदाजीसाठी आमंत्रण आणि ह्या आमंत्रणाचा स्वीकार करत, आव्हानाचा स्वीकार करत रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमचा धावांचा भला मोठा डोंगर, सलामीची भागीदारी झाली. 113 धावांची, 114चं लक्ष
सुरुवातीच्या सत्रात जर आपण पाहिलं तर किरण अंबाला ज्याने अवघ्या 17 चेंडूमध्ये 51 धावा म्हणजे अर्धशतक बनवलं आणि तितकाच दमदार खेळ त्याच्या साथीला असणारा प्रथमेश राठोड ज्याने 19 चेंडूमध्ये 59 धावा बनवल्या. प्रत्युत्तर काय येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेत. सामन्याला सुरुवात, दुसऱ्या डावाला सुरुवात. अनिवार्य पॉवर प्लेतील पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश तयार. स्ट्रायकिंग गेला बॅटर तयार. सूरज साडी प्रथमेशचा पहिला बॉल. लेन बॉल खोदण्याचा प्रयत्न इथे केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू तेज तरार यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना आपण पाहतो. स्पर्धा पाहण्यासाठी आमच्या तळळे कासाडी परिसरातील अनेक प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा इथे डिलिव्हर्ड केलाय. वेगाचा अंदाज येत नाहीये. प्रोफेशनल संघासमोर जर तुम्हाला खेळायचं तर तुमच्यातलं बेस्ट तुम्हाला दाखवावं लागेल. सुरुवातीपासूनच थोडंसं आक्रमक होणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. हा पॉवर प्लेचा खेळ आहे. इथे तुम्हाला वेळ बदलावी लागते. गोलंदाज तयार. हलकस अपील, नकारात्मक अपील केले गेले. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अशा पद्धतीचं अपील पंचांनी फेटाळलं. लेग बायचं सिग्नल आमच्यापर्यंत येतोय आणि बाईजने का होईना धावांचं खातं ओपन होते. त्याचबरोबर कणकवली परिसरामधून विन्सम क्रीडा मंडळ वागदेचे सर्व सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद विन्सम क्रीडा मंडळ वागदे. गोलंदाज तयार. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. बॉलला थांबवलंय. एकने खातं ओपन झालंय. व्यक्तिगत अजयचं आणि टीमची धावसंख्या फलकावरती आहे आतापर्यंत 2. कासाडे गावचे ग्रामपंचायत सदस्य अभि धुमाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लेन बॉल पुढे टाकलाय. वेगात बॉल मागे गेलाय. उत्तर नाहीये. एका बाजूला प्रोफेशनल संघ आणि दुसऱ्या बाजूला लातूर वरून दाखल झालेला संघ. सुरुवातीला स्ट्रगल करत असताना आपण पाहतो तर श्रीकांत सर जे सैनिक स्कूल उदगीरमध्ये शिक्षक म्हणून काम पाहत आहेत, त्यांच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल केला गेलाय. न्यू स्टार CC देवणी लातूरच्या माध्यमातून. खरं तर त्यांची इच्छा आहे की ज्या पद्धतीने ते सैनिक घडवतात त्या पद्धतीने क्रिकेटर्स घडवावे हा हेतू आहे श्रीकांत सरांचा आणि त्यामुळेच इतक्या लांब मोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ ते घेऊन आलेत. धन्यवाद श्रीकांत सर, तुमचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आहोत. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवच्या स्पर्धा कमिटीच्या माध्यमातून खरं तर मुंबईच्या मायानगरीमधून आमचे सगळे मान्यवर, त्याचबरोबर गावचं आमचं ग्रामस्थ मंडळ याने एकत्र येत घेतलेला निर्णय, केलेला संकल्प, ध्येयाने वेडी झालेली माणसं काय करू शकतात हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. ध्येय एकच, सगळ्यांचं उद्दिष्ट एकच, लक्ष एकच, शाळेची उन्नती. गोलंदाज तयार. लखन यावेळेला हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं बदन. पहिला धक्का. टीम न्यू स्टार CC देवणी लातूर क्रिकेट टीमला रणझंजार वैभववाडीच्या विरोधात. अजय आऊट झालाय आणि त्यानंतर नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कदाचित ही लढत एकतर्फी होईल की काय असं प्रेक्षकांना वाटतंय. मात्र लातूर वरून आलेला हा संघ काय उत्तर देईल 114 धावांना ते देखील पाहावं लागेल. तळळे परिसरातून विनोद धुरे आणि आमचे खटावकर मित्र देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर विश्वास शेट्ये ते बराच काळ क्रिकेट क्षेत्रामध्ये आमच्या सोबत सातत्याने स्पर्धा पाहण्यासाठी अनेक ठिकाणी उपस्थित होतात, ते देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत. संकेत सावंत देखील आहेत आणि सर्वच आमचे इतर सहकारी तळळे कासारडे परिसरामधून सामना पाहण्यासाठी आणि देवगड तालुक्यातील अनेक वेगवेगळ्या भागांमधून प्रेक्षक आलेले आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्ही पाहताय. टीमची धावसंख्या फलकावरती आहे फक्त 2 धावा. गोलंदाज तयार. 114 सपाटला करायचा आउट. फिश बॉल. लढावं लागेल. हवाई हल्ला केलाय. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर धाडलाय. एक जबरदस्त टोला दिलाय संदीपच्या बॅट मधून. षटकार.
षटकार ठोकून आम्ही या मॅच मध्ये लढू असा इशारा दिलाय. लढावं लागेल. इतक्या लांबून आलेले आहात. मोठा सामना तुम्हाला खेळायचा आहे. मोठी स्पर्धा आहे. बडे मंच के ऊपर बडा पंच देना भी जरुरी है. स्वतःला सिद्ध करावं लागेल. गोलंदाज तयार. रिव्हर्सचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करायचं आहे. एक षटकार आला, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची गरज होती, मात्र काहीतरी वेगळं करण्याकडे गेला स्ट्रायकिंग एंडचा बॅटर. उलटा शॉट खेळण्यासाठी संदीप डॉट बॉल इथे घेतलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती असणारा गोलंदाज लखन, ज्याने फक्त 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या. एक मोठा फटका, समोर टाकला बॉल आणि त्याच बॉलला सरळ मागे पाठवलंय. बॉटम बॅटचा वापर केलाय. कव्हर्सला बॉल क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये थोडासा मागे जातोय. बॉल पर्यंत थांबवले. बॉलला दुसरी धाव सहज पूर्ण होते. 2 धावांनी टीमची धावसंख्या वधारते. आतापर्यंत 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लक्ष खूप मोठं आहे. दिल्ली बहुत दूर आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. 114चं लक्ष आहे. रणझंजार वैभववाडी क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये धडाकेबाज फलंदाजी दोन्ही फलंदाजांची. करण आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर प्रथमेश राठोड. चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. यावेळेला सुंदर फटका खेळलेत. शॉट पाहिले ला क्रॉस करत चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक आलाय संजीवनी ज्ञानज्योत चौकार. स्वाभिमानाची, अभिमानाची ज्ञानज्योत क्रिकेट स्पर्धा बापार्डे गावाची. बापार्डे गावामध्ये आपण आहोत. अतिशय रंगतदार अशा क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. गोलंदाज तयार. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. रोहित खांडेकर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. गोलंदाजी मार्कवरती. व्यक्तिगत पहिलं षटक टीमचं 3रं षटक फेकेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर देखील तयार होतील. सूरज आतापर्यंत एकच धाव त्याच्या बॅटमधून आली. आमच्या सोबत स्कोरिंग काउंटिंग करतायत दीपेशजी धुरी. खूप चांगलं स्कोरिंगचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय मोठ्या स्पर्धेमध्ये. ते चांगले क्रिकेटर देखील आहेत. गोलंदाज तयार. फिरवलाय. बोटाची जादू पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती उत्तर नाहीये. धीम्या गतीने ही बीट केले. वेगात आलेला चेंडू आणि धीम्या गतीचा चेंडू देखील थोडीशी डोकेदुखी ठरतो. हे व्हेरिएशन आहे आणि प्रत्येक गोलंदाजाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जे प्रोफेशनल क्रिकेट खेळतात ते नक्की या गोष्टींचाच वापर करतात, त्यामुळे ते यशस्वी होतात. गोलंदाज तयार. पुढे आलाय. फुल टॉस बॉडीवरती घेतलाय. काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. अनेक प्रेक्षकांसाठी आपल्याला स्टँड गॅलरीज पाहायला मिळतात, ज्याला वेगवेगळी नावं देखील या मंडळाच्या माध्यमातून दिलेली आहेत. ती नावं आम्ही पुढच्या कालावधीत तुमच्यापर्यंत नक्की पोच करू. तुमच्या कानापर्यंत नक्की त्या नावांचा गजर होईल. आपण ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो, वेगवेगळ्या भागामध्ये पाहतो, विराट कोहली स्टँड, सचिन तेंडुलकर स्टँड, त्याच पद्धतीने या परिसरामध्ये देखील जे स्टँड बनवलेले आहेत प्रेक्षकांसाठी, त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि त्याची कारणं काय आहेत ती देखील आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढच्या टप्प्यामध्ये कट करण्याचा प्रयत्न. स्लाइस केले. बॉलला पॉईंट आली गलीच्या मधून. क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला डीपमध्ये आहे. एकच धाव इथे मिळेल. एकने कोणताही मोठा परिणाम मॅचवरती होणार नाहीये. एका बाजूला प्रोफेशनल संघ, त्याच्यामध्ये व्यावसायिक क्रिकेटपटू रणझंजार वैभववाडी संघात, त्या तुलनेत न्यू स्टार CCC देवणी लातूर संघ थोडासा नौखा वाटतोय आणि प्रोफेशनल क्रिकेटरच्या समोर सबशेल नांगी टाकत असताना पाहायला मिळतोय. या सामन्यातील विजेता संघ त्याची गाठ लगेचच अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम बरोबर यानंतर लगेचच आपल्याला पाहायला मिळेल. गोपाळ भट्टाच्या नेतृत्वामध्ये हा संघ अवधूत स्पोर्ट कणकवली खेळत असताना दाजीचा खेळ देखील पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आज गर्दी केली आहे. व्हाईट बॉलची घोषणा इथे पंच करतात. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून दाजीकडे पाहिलं जातं. ज्या दाजीला प्रचंड मोठी मागणी असते टेनिस क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, तो दाजी आज या मैदानामध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये. गोपाळ भट्टाचा अनुभव, त्याचबरोबर आउट स्टेशनचे देखील खेळाडू आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंबरोबरच आपण जर पाहिलं तर
पनवेल मुंबई परिसरातले खेळाडू देखील अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या ताफ्यामध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला रणझुंजार वैभववाडीचा संघ देखील तितकाच ताकदवर संघ आहे. खरं तर प्रेक्षकांना या दोन संघा दरम्यानची मॅच आहे ना दीपेश, ती पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे आणि तीच मॅच, त्या मॅचची वाट आमचे प्रेक्षक बघतायत. पुढच्या टप्प्यात जसा जसा सामना कालावधी पुढे जाईल हा सामना तुमच्या भेटीसाठी नक्की येईल. टीमची धावसंख्या फलकावरती आहे. आतापर्यंत 17 धावा. प्रारंभीच्या डावातील दुसऱ्या षटकातील 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. दुसऱ्या डावातील लक्ष मोठं आहे. 114चा पाठलाग करायचा आहे. रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीम ज्याने सलामीवीरांनी 113ची भागीदारी केली आणि क्रिकेटमध्ये भागीदारीला खूप महत्व आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक भागीदारी पाहतो दीपेश. व्यवसायामधली भागीदारी असू देत, या वेलाबाईचा सिग्नल आणि चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर जात असताना पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या 4ने वाढते आहे. 21 धावा. 21 हा गणपतीचा आकडा आहे, हा गणेशाचा आकडा आहे. 21 मोदकांचं नैवेद्य, 21 दुर्वांची जोडी आपण गणपतीला अर्पण करतो. तोच आकडा आपल्याला स्कोअरबोर्डवरती पाहायला मिळतोय. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल आणि यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये विकेटचे बदन. विकेट नंबर 2 डाऊन. खरं तर एक साधा सोपा झेल टिपला गेला. इकडच्या भागातील लोकांना आंब्याचा सगळ्यात जास्त परिचय आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला आंब्याची अनेक झाडं आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्यात जास्त पिकलेला जो आंबा असतो तो अचानक फांदी हल्ल्यानंतर पडतो. आणि आमच्या आंबा बागायतदार जसा आंबा आपल्या हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न करतात, असा एक साधा सोपा झेल या ठिकाणी पकडला गेलाय. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून मी या स्पर्धेचा मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. संघ अडचणीमध्ये आहे. संकटची घडी आता मात्र लातूर क्रिकेट टीमवरती आहे. वेगात बॉल टाकलाय, काही उत्तरे येत नाहीये स्ट्रायकिंग एजच्या बॅटरकडून. नवीन फलंदाज सत्यम मैदानामध्ये दाखल झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या आतापर्यंत फक्त 21. पाठलाग करायचा 114चा. चौथ्या षटकात गोलंदाज तयार. मनोजचा अजून एक वाईड बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना आपण पंजाब टू हरियाणा करतो, अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू पंचांनी दंडित केलंय. टीमची धावसंख्या फलकावरती 1ने वाढते. स्पर्धेच्या ठिकाणी वैभवजी वारिक सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते देखील याच परिसरामधील आहेत, उपस्थित होत आहे. त्यांचंही स्वागत आहे या मॅच मध्ये. कसं फील केलंय, फील केलं विकेटच्या शोधामध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. पंचांनी अपील फेटाळले. देवगड तालुक्यामध्ये 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर तब्बल 4 नाईटच्या क्रिकेट टुर्नामेंट लगेचच एकापाठोपाठ एक प्रेक्षकांच्या भेटीला येणार. ज्या पद्धतीने देवगडचा हापूस जगामध्ये प्रसिद्ध आहे, त्याच पद्धतीने ही स्पर्धा आणि देवगडच्या ज्या डे नाईट स्पर्धा आहेत त्या अनेक स्पर्धा प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहेत. आनंदवाडी देवगडची असू देत, त्याचबरोबर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या रकमेची स्पर्धा म्हणून रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर लगेचच यंगस्टार क्रीडा मंडळाची स्पर्धा देखील आपल्या भेटीसाठी येणार आणि चालू असणारी बापर्डे गावची ज्ञानज्योत कला क्रीडा मंडळाची एक शानदार क्रिकेट टुर्नामेंट. मोठा फटका टोलवायचा इरादा, वितळंत कार्पेटचा फटका, गॅप इथे शोधण्याचा प्रयत्न केलाय. काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी करेल. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. एकेरी धाव आणि धावसंख्या पुढे जाईल 24. लक्ष आहे 114चं. या स्पर्धेतील या मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या फलकावरती बनवली रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमने आणि जिल्ह्यामध्ये आपल्या संघाचा अजून दबदबा का आहे याची प्रचिती पहिल्याच मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून येते.
सकारामजी चव्हाण साहेब असतील, यांचाही उल्लेख नक्की करावा लागेल. त्यांनी अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये जिल्ह्याच्या बाहेरील खेळाडू आणले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला खऱ्या अर्थानं जर मोठ्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी कोणी दिली असेल तर ते आहेत अण्णा चव्हाण साहेब. त्याच्याच पाठोपाठ विकेटचं बदल झालंय मैदानामध्ये. चारों ने चित कर दिया है. इस मैच में सूरजचा खेळ इथे संपलाय. एकतर्फी होणारी लढत. नवीन फलंदाज सचिन मैदानामध्ये दाखल झाले आहेत. रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमचा बोलबाला वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आमच्या सोबत आतापर्यंत जोडले गेलेत. त्यांचंही मनापासून आपण स्वागत करूयात. बापर्डे गावामध्ये रंगलाय क्रिकेटचा महोत्सव आणि ती स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेत. उद्याच्या रात्रीपासून गर्दीचा उच्चांक पाहायला मिळेल. बॅटची आतली कडा रुबी कट पाहायला मिळते. धाव येणार नाही. निर्धाव चेंडू गणला गेलाय आणि षटक क्रमांक 5व्या षटकातील संतोष गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. संतोष नलावडे अनेक वर्ष त्याने रणझुंजार वैभववाडी टीमचं प्रतिनिधित्व केलंय. प्रत्येक 11 संघामधून देखील हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. अनेक प्रोफेशनल खेळाडू तुम्हाला आज पाहायला मिळतील. चांगला बॉल पुढे येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे केलाय. मात्र संतोषकडे प्रदीर्घ अनुभव आहे आणि ज्यावेळेला तुमचा अनुभव बोलतो त्यावेळेला बाकीच्या सगळ्यांना शांत राहावं लागतं. तेच काम इथे करत असताना संतोष नलावडे पुढे एकदा फिरवलंय बॉलला. लेग कटर आहे. या चेंडूवरती उत्तर नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेत बॉल बाहेर निघालाय. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर सचिन खूप शांतपणे खेळत असताना आपण पाहतो होतं. यावेळेला हवेत खेळले तर लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे. चेंडूपर्यंत पोचले देखील. अजून एक साधा सोपा झेल. निर्धाव षटक आणि विकेट हा कारनामा संतोष नलावडेने केला. एकदा जोरदार आपण टाळ्यांचा कडकडाट करूया संतोषसाठी. मालिकेतलं स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक संतोष नलावडेच्या नावावर. खरं तर संतोष नलावडे या मॅच मध्ये खेळणार नव्हते कारण नवीन खेळाडूंना संधी द्यावी हा त्यांचा हेतू होता. मात्र तरी देखील ते खेळता आहेत आणि नवीन खेळाडूंच्या पाठीमागे ते खंबीरपणे सातत्याने राहताना पाहायला मिळतात. अनेक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील घडतात. मयूर गोलंदाजीसाठी तयार. मयूर तयार झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. मयूर मासक आहेत आणि ऑस्ट्रेलियन स्टाईलने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. 114चा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या फलकावरती आहे फक्त 24. 6व्या षटकाचा खेळ चालू आहे. एकतर्फी लढत. प्रेक्षक गॅलरीज आपण बनवलेत. त्याचबरोबर आमचा हा कॉमेंट्री बॉक्स एक VIP कक्ष देखील आहे ज्या कक्षामध्ये आज महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावलेली आपण पाहतो. आमचं एक सुसज्ज असं मान्यवर कक्ष आहे. त्याचबरोबर अनेक वेगवेगळी दुकानं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. फ्लड लाईट्स, चांगली लाईट्स, चांगल्या क्वालिटीची लाईट्स पाहायला मिळते. tenniscricket.in माध्यमातून आमचे कॅमेरामॅन प्रत्येक छबी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना आणि आमचे जे यूट्यूब प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत ही संपूर्ण मालिका एका चांगल्या क्वालिटीसह पोचवताना आपण पाहतो. बाईकचा सिग्नल कळवला गेलाय. फ्लड लाईट्समध्ये खेळण्याचा एक वेगळा अनुभव खेळाडूंना सातत्याने येत असतो आणि तोच अनुभव घेण्यासाठी खेळाडू देखील आतुर झालेले असतात. शेवटचं षटक वेगात. एका बाजूला बलाढ्य ताकदीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या तुलनेत अगदी नौखा. अर्थातच श्रीकांत सरांच्या मार्गदर्शनाखाली न्यू स्टार CC देवणी लातूरचा संघ असपशेल नांगी टाकत असताना पाहायला मिळतोय. रणझुंजार वैभववाडीचा मोठ्या फरकाने पहिल्या मॅच मध्ये विजय संपादन होतोय. अवधूत स्पोर्ट कणकवली
आणि त्याचबरोबर रणझुंजार वैभववाडी. एक मोठा सामना, मोठी लढत आपल्या भेटीसाठी येते. विनर विनरची लढत होईल. पहिला सामना जिंकला अवधूत स्पोर्ट कणकवलीने. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये रणझुंजार वैभववाडी संघाने विजय निश्चित केला आणि या दोन संघांचा आता मात्र होणार हाय व्होल्टेज ड्रामा. प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असणार. रणझुंजार वैभववाडी बनाम अवधूत स्पोर्ट कणकवली. चला दोन्ही संघनायक नाणेफेकीसाठी लगेच आपण यायचंय प्रेझेंटेशन बॉक्सकडे. अवधूत स्पोर्ट कणकवली आणि रणझुंजार वैभववाडी. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश राठोड, राऊडी राठोड. 19 चेंडू आणि 59 धावा, 3 षटकार आणि 5 खणखणीत चौकार आणि गोल